या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। मराठा सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथील शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे सोलापूरचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस माजी शहराध्यक्ष मनोहर गणपत सपाटे राहणार निराळे वस्ती सोलापूर याच्या विरुद्ध दाखल प्रकरणात पोलिसांनी सपाटेला निर्दोष ठरविणारा बसमरी अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता। तो फेटाळून त्यामध्ये फौजदार चौडी पोलिसांनी पुढील तपास करण्याचा आदेश मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती RK जंगम यांनी पारित केला। यात हकीकत अशी की पीडिता ही मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथे शिक्षिका म्हणून नोकरीस होती। त्यानंतर सन 1993 मध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा तत्कालीन महापौर मनोहर सपाटे हा झेंडा वंदनसाठी शाळेत आला होता। झेंडा वंदन झाल्यानंतर मनोहर सपाटे याने तिला छत्रपती शिवाजी शाळेच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि मी या संस्थेचा अध्यक्ष व महापौर आहे, तू मला खूप आवडतेस, असेही तू ऐन जवानीत विधवा झाली आहेस, त्यामुळे तू माझ्याशी शरीर संबंध ठेव, मी तुझ्या बरोबर लग्न करतो आणि जर तू माझ्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला किंवा ही गोष्ट कोणाला सांगितली तर मात्र मी तुला नोकरीतून काढून टाकून खलास करीन, अशी धमकी देऊन पीडितेवर सर्वात प्रथम दिनांक 15 ऑगस्ट 1993 रोजी तिचे इच्छाविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला, तसेच पीडितेसोबत अनैसर्गिक कृत्य केले। त्यानंतर मनोहर सपाटे यांनी नोकरीवरून काढण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन व लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर शिवपार्वती लॉज येथे तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले। तसेच तुझे आणि माझे अनैतिक संबंध आहेत हे तुझ्या नातेवाईकांना सांगतो व तुझे आणि माझे काही व्हिडिओ आहेत ते मी तुझ्या भावाला दाखवितो म्हणून पीडितेकडून सन 2020 मध्ये पीडितेचा नोकरीचा राजीनामा लिहून घेतला व निवृत्तीचे पैशाची मागणी केली। मनोहर सपाटे यांनी पीडितेकडे 10 लाखची खंडणी मागितली। त्यावेळी पीडितेने सपाटे यास घाबरून खंडणी दिली। त्याचप्रमाणे दिनांक 28/6/2022 रोजी मनोहर सपाटे याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वसंत विहार येथील संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज मंदिराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने अत्याचार केला, अशा आशयाची फिर्याद पीडितेने फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी केला, तर त्यांनी 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवून फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केला असा निष्कर्ष काढून मनोहर सपाटे विरुद्ध कोणताही पुरावा मिळून आलेला नाही असा बसमरी अहवाल न्यायालयात दाखल केला। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट सोहेल शेख, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी काम पाहत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।